Okay, they are given different types of lines and their uses. Now, already we discussed the 4 types of lines. What is the outline, hidden lines, center lines, dimension lines, and the hatching line. Also given the indication for the A, D, E, B. Okay. So next one is a cutting plane line. See, cutting plane line indicate F. Okay. This is a Hello, sir. yes. Hello, हा सर. बोला. ते मला डिस्टेन्शिंग लाईन थोडं समजलं नाही, एकदा सांगता का सर? ओके ओके. एक्सटेन्शन लाईन. डिस्टेन्शन लाईन कोणती लाईन? डिस्टेन्शन एक्सटेन्शन आहे की डिस्टेन्शन आहे? एक्सटेन्शन लाईन्स. सॉरी सर, ते सांगता का? हो सर. Okay, see here. First we understand what is the extension line. Okay, extension lines indicate the B. Okay, B letters. Suppose this is a B. Okay. This is a B. Also given here. Here. Okay. What is the first understand extension line and dimension line? B जो इंडिकेट केलेला त्याला आपण डायमेन्शन लाईन्स पण म्हणू शकतो, एक्सटेन्शन लाईन्स पण म्हणू शकतो. सपोज आपण जर बघितलं, इथे पार्ट दिलेला आहे, इथे बघा, इथे एक पार्ट दिलेला आहे. त्यानंतर हर्ष, ओके, इथे बी पार्ट दिलेला आहे. इथे बघा, इथे एक ऑब्जेक्ट आहे. सपोज इथे एक सेकंड वन, इथे ही सेंटर लाईन आहे, ही सेंटर लाईन आहे, याच्यामधला हा डिस्टन्स आहे. ओके. त्यानंतर इथे एक पार्ट आहे, म्हणजे हा सर्कलला इंडिकेट करतोय, हा सर्कल असेल. ओके. हे डिस्टन्स असेल, ऑब्जेक्टची जी लेंथ असेल, या लेंथ मधलं हे डिस्टन्स असेल सपोज. ओके. आणि त्याच्यानंतर अजून कुठे इंडिकेट केलंय? इथे इंडिकेट केलंय. कुठे? इथे. तर कशासाठी इंडिकेटेड? हा पार्ट असेल आणि जो हा सेंटर लाईनचा पार्ट असेल. तर एक्सटेन्शन लाईन्स म्हणजे काय? सपोज इथे जो ऑब्जेक्ट दिलेला आहे, हा सर्कल दिलेला आहे. आता या सर्कलचं डायमेन्शन आपल्याला इथे द्यायचं असेल तर आपण कुठे इंडिकेट करणार आहे? इथे. सपोज तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्पेस नसेल, इथे जर स्पेस नसेल तर आपण एक्सटेन्शन लाईन काय करतो? ही बाहेर एक्सटेन्शन लाईन घेतो, इथे एरो इंडिकेट करतो आणि जे पण असेल सर्कल, त्या सर्कलची रॅडियस इथे पुट करतो. ओके. म्हणजे झाली एक्सटेन्शन लाईन. म्हणजे कोणता ऑब्जेक्ट असेल त्याचे काही गिवन डायमेन्शन दिलेले असतील. सपोज आता इथे हा बी दिलेला आहे, तर बी कशासाठी दिलेला आहे? या दोघांचा डिस्टन्स, या ऑब्जेक्टचं. मग या दोघांचं ऑब्जेक्टचं डिस्टन्स द्यायचं तर आपण ही एक्सटेन्शन लाईन बाहेर घेणार ऑब्जेक्टच्या, आणि काय डिस्टन्स असेल ते 15, 16 ते इथे इंडिकेट करणार. सपोज इथे पण बी दिलेला आहे, ही लाईन असेल आणि ही सेंटर लाईन असेल. त्या दोघांमधलं डिस्टन्स असेल तर आपल्याला ते द्यायचं असेल तर आपण काय करणार? त्या ऑब्जेक्टला सपोज या दोघांचा डिस्टन्स आहे, इथे एक लाईन घेणार, ती लाईन अशी एक्सटेन्शन लाईन बाहेर घेणार आणि बाहेर घेतल्यानंतर जे पण डिस्टन्स असेल ते इथे मेन्शन करणार. म्हणजे सपोज एक्सटेन्शन लाईनचा यूज काय असतो? सपोज आपल्याकडे ऑब्जेक्ट ड्रॉ केला असेल, ऑब्जेक्ट हा डिफिकल्ट असेल, त्याच्यामध्ये खूप पार्ट असतील. आता तुम्ही बघितलं हा ऑब्जेक्ट आहे, इथे स्पेस कमी, इथे स्पेस आहे फक्त, इथे स्पेस दिलेली किंवा इथे स्पेस दिलेली. तर तिथं ज्या डायमेन्शन देण्यासाठी स्पेस नसेल, सपोज आता इथे हा ऑब्जेक्ट आहे, इथे पण बी दिलेला, हा आता बेसचा ऑब्जेक्ट, त्याचं इंडिकेशन आपण हे मध्ये देऊ शकत नाही. तर आपण काय करणार? एक्सटेन्शन करणार त्याला, म्हणजे आउटसाइडला घेणार ऑब्जेक्ट, आउटसाइडला घेणार आणि याचा डिस्टन्स तिथे काय असेल ते 20 मेन्शन करणार आणि इथे एरो इंडिकेट करणार. सपोज असं एक्सटेन्शन लाईन म्हणजे काय? की ऑब्जेक्ट मध्ये स्पेस रिक्वायर्ड नसेल डायमेन्शन देण्यासाठी, तर आपण त्या लाईन एक्सटेंड करून ऑब्जेक्टच्या बाहेर घेऊन त्याला आपण डायमेन्शन देऊ शकतो. ओके. सपोज आता हा सेंटरचा सर्कल आहे, इथे जागा नसेल, स्पेस नसेल, तर आपण इथे एरो करायचा, बाहेरून असं इथे एरो द्यायचा आणि त्याची रॅडियस काय असेल ती इथे ती घ्यायची 5. ओके.
सपोज इथे बी दिलेलं आहे, बीचं इथे डिस्टन्स असेल, इथे जागा स्पेस रिक्वायर्ड नसेल तर ए इंडेक्शन लाईन आपण एक्सटेन्शन लाईन अशी बाहेर घ्यायची आणि काय डिस्टन्स असेल तो 30 मिलीमीटर तो इथे इंडिकेट करायचा. ओके, झालं अंडरस्टँड? दिस इज द एक्सटेन्शन लाईन. ओके, नाउ नेक्स्ट इज अ शॉर्ट ब्रेक लाईन सी. ओके, सी इथे इंडिकेट केलेलं आहे. व्हॉट इज द शॉर्ट ब्रेक लाईन? ओके, ही बघितली आपण शॉर्ट ब्रेक लाईन इथे प्रोव्हाइड केलेली. ही बी इंडिकेट केलेली, सॉरी सी ने इंडिकेट केलेली. अजून कुठे सी ने इंडिकेट केलेले? इथे केलेली. शॉर्ट ब्रेक लाईन मीन्स सपोज आपण स्ट्रेटली ड्रॉ केली तर ही डायरेक्ट कंटिन्युअस लाईन असते, मग थिक असेल थिन असेल. पण आपण जर अशी लाईन असेल थोडी झिगझॅग असेल म्हणजे एक पर्टिक्युलर लाईन्स मध्ये ती ड्रॉ केलेली नसेल, दॅट इज अवर शॉर्ट ब्रेक लाईन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सपोज ड्रॉ केली परत शॉर्ट ब्रेक झाली, थोडी ब्रेक झाली परत ड्रॉ केली, परत ब्रेक झाली परत ड्रॉ केली. मग इथे बघा सेम सी इंडिकेट केलेलं आहे की इथे एक कर्व आहे, इथे ड्रॉ झाली, इथे ब्रेक झाली, परत इथे ब्रेक झाली, इथे ड्रॉ केली. इथे पण सेम बघा, ही स्ट्रेट लाईन नाहीये, कंटिन्युअस स्ट्रेट लाईन नाही, इथे ही कुठेतरी ब्रेक झालेली. ओके, इथे ब्रेक झालेली बघा, त्याचा कर्व कसा आहे बघा तुम्ही. अशी लाईन आहे, परत ब्रेक झाली, ड्रॉ झाली, ब्रेक झाली, परत ड्रॉ केली, अशा प्रकारे ड्रॉ झाली. दिस इज द शॉर्ट ब्रेक लाईन. मग कुठे असणार आहे? तुमच्या ऑब्जेक्ट असेल, जो ऑब्जेक्ट एखाद्या ठिकाणी कट केलेला असेल, ओके, त्याचा पार्ट असेल कट केलेला, तर त्यासाठी इथे आपण शॉर्ट ब्रेक लाईन इज मीन्स दिस लाईन्स आर कंटिन्युअस, थिन, वे अँड ड्रॉ फ्री हँड. दे आर ड्रॉन टू इंडिकेट द शॉर्ट ब्रेक. म्हणजे सपोज आपण फ्री हँड एखादा जर नट बोल्ट असेल, आपण फ्री हँड जर ड्रॉ केला, सपोज तुमचा नट बोल्ट असेल, आपण असा ड्रॉ केला, तो फ्री हँड ड्रॉ केला. फ्री हँड ड्रॉ केल्यानंतर तुम्ही बघितलं की इथे व्यवस्थितपणे सर्कल ड्रॉ नाही झालेलं. म्हणजे काय झालेलं आहे? कंटिन्युअस लाईन पण आली, ओके, कंटिन्युअस लाईन पण आली, ती थिक पण आली आणि तिच्यामध्ये थोडे वेव पण क्रिएट झाली अशी. तर दिस इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट ब्रेक लाईन. म्हणजे ती आपण फ्री हँड ड्रॉ करतो, कंटिन्युअस असते, त्याच्यामध्ये कुठेतरी ब्रेक असतो आणि वेव नुसार ती क्रिएट होत असते. दॅट इज द शॉर्ट ब्रेक लाईन. नाउ नेक्स्ट इज अ लॉंग ब्रेक लाईन. लॉंग ब्रेक लाईन इंडिकेट द एच. इथे बघा एच ने इथे इंडिकेट केलेली आहे लॉंग ब्रेक लाईन. व्हॉट इज द यूज ऑफ लॉंग ब्रेक लाईन? दिस लाईन आर थिन with short zigzag with them and are draw indicate the long break and the lines described above the object. ओके, शॉर्ट ब्रेक लाईन्स. इथे बघा शॉर्ट ब्रेक लाईन दिलेली आहे. ही कशासाठी यूज करतो? की ऑब्जेक्ट असेल, आपण बघितलं असेल की सपोज ऑब्जेक्ट असेल किंवा आपण डिस्टन्स जर सेम असेल तर असा ॲरो यूज करतो. सपोज 3 मिलीमीटर असेल आणि खालचे जे 5 ऑब्जेक्ट असणार आहे हे पण 3 चे असेल, तर आपण काय करतो? ऍज अबोव साठी काय करतो? सेम असं लाईन्स यूज करतो. या लाईनचा इंडिकेशन काय असतं की जे खालचे पण पॉइंट असेल त्याचे डायमेन्शन सेम आहे. म्हणजे 3 मिलीमीटर इथे दिले असेल तर सेकंडचा पण 3 असेल, 4चा पण 3 असेल, 5चा पण 3 असेल. म्हणजे हा ॲरो इंडिकेट करतो तुमचा की जे डायमेन्शन असतील, जे मटेरियल असतील, हे ऍज कम्पेअर टू जे अबोव दिलेले आहे इथे ते सेम असणार आहे. ओके, त्याचप्रमाणे तुमची जी शॉर्ट ब्रेक लाईन्स दिलेली आहे, लॉंग ब्रेक लाईन्स, ती पण आपण कायसाठी यूज करतो? फॉर द शॉर्ट झिगझॅग विथ द ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे हा ऑब्जेक्ट सेम आहे, हा ऑब्जेक्टचा एक डिस्टन्स आहे आणि ती झिगझॅग लाईन डायरेक्टली इंडिकेट करतो याप्रमाणे. ओके, याप्रमाणे इथे इंडिकेट केलेली. ते इथे आपण टाइप्स ऑफ लाईन्स बघितले की आउटलाईन काय, सेंटर लाईन्स, एक्सटेन्शन लाईन्स, सेक्शन लाईन्स, कटिंग प्लेन लाईन्स आणि शॉर्ट ब्रेक लाईन्स. आता हे ऑप्शन तुम्हाला इथे मी इंडिकेट केले, पण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट स्टार्ट कराल त्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल की ही लाईन्स कुठे ड्रॉ करायची आणि कुठे नाही ड्रॉ करायची. जेव्हा तुम्ही एक एक ऑब्जेक्ट प्रॅक्टिसला तुम्ही नोटबुक मध्ये ड्रॉ कराल, स्केचबुक मध्ये ड्रॉ कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ते अंडरस्टँड होईल. म्हणजे थेरॉटिकल झाले, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली ऍक्च्युअल डायग्राम ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला टोटली ते अंडरस्टँड होईल. ओके, दिस इज द गिवन डिफरंट टाइप्स लाईन. ओके, तर आपण कोणकोणते पॉइंट्स कव्हर केले? ओके, बोला. यस सर, हे ऑब्जेक्ट कशाचं आहे? कोणतं? या ऑब्जेक्टचं नाव काय तुम्ही आता जो आम्हाला स्टडी सांगताय? हे बघा, ह्या ऑब्जेक्टला कोणताही नेमिंग दिलेलं नाहीये. हे ऍक्च्युअल फक्त स्टडीसाठी 3-4 मटेरियल, सपोज आता इथे बीट दिलेले आहे, सपोज हा बीट दिलेला आहे,
ओके, हा लेथ मशीनचा बेस दिलेला आहे. ओके, हा तुमचा स्पिंडल असू शकतो किंवा तुमचा जो वर्किंग पार्ट असतो तो इथे मेन्शन केलेला आहे. पण जे नेक्स्ट ऑब्जेक्ट असतील ते पार्ट कसले असतात आपले, सपोज इंडस्ट्रीमध्ये सीएनसी मशीन असेल, सपोज बेस घेतला आपण, हा सीएनसी मशीन असू शकतो, हा त्याचा बीट असू शकतो, हे त्याचं स्पिंडल असू शकतं. याप्रमाणे ते इंडिकेट केलं. म्हणजे काय असतं की 3 ते 4 ऑब्जेक्ट हे एकत्र केले जातात असेंबल, आणि त्यानुसार ड्रॉइंग तिथे आपल्याला अंडरस्टँडसाठी दिलं जातं. जो आता ही फिगर दिलेली, ह्या फिगरला कोणताही ऑब्जेक्ट नाही, फक्त 3 ते 4 मटेरियल एकत्र करून तो ऑब्जेक्ट रेडी केलाय अंडरस्टँडसाठी. म्हणजे बरं बघायला गेलं तर सपोज हा तुमचा स्पिंडल असेल, सॉरी तुमचा हा ड्रिलिंग पार्ट असेल, एक म्हणजे तुमचा मटेरियल असेल. तुम्ही आता ऑलरेडी स्लेथ मशीन वगैरे बघितले नसतील, सीएनसी मशीन बघितले नसेल. सपोज हा तुमचा बेस असू शकतो, हा आपला जो स्पिंडल असतो, लेथ मशीनला तुम्ही सर्व स्पिंडल बघितलाय, त्याला काही डायमेन्शन असतात, व्हॉइस असतात, त्याप्रमाणे स्पिंडल असतो, त्याचा हा पार्ट इथे इंडिकेट केलेला असतो. ओके, म्हणजे 3 ते 4 मटेरियल म्हणून हा एक पार्ट त्यांनी मिक्स केलेला आहे की आपल्याला ज्या टाइप्स ऑफ लाईन्स आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, okay, next is the scale and reduce, enlarge and full size. ओके, आता आपण बघितलं ऑब्जेक्ट बघितले, डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स बघितल्या, अल्फाबेट बघितले. ओके, लास्ट लेक्चर मध्ये व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट बघितले, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट ड्रॉ करण्यासाठी यूज होऊ शकता. देन नेक्स्ट पॉइंट असेल स्केल, म्हणजे काही थेरी पार्ट असेल ड्रॉइंग करत असताना आपण बघितलं की कोणकोणत्या लाईन्स असतील. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला आपण बघणार की वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट प्रोव्हाइड केलेले असतील. म्हणजे मटेरियल असेल, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही फर्स्ट इयर आहे, तुम्हाला जेव्हा तुमचं वर्कशॉप स्टार्ट होतं, वर्कशॉपला तुम्हाला काही ऑब्जेक्ट बनवावं लागतात. सपोज तुम्हाला टी सेक्शन बनवायचं असेल, एल सेक्शन बनवायचं असेल मेटल पासून, मग तुम्हाला तो पार्ट कट करावा लागतो. मग व्हॉइस असेल, लेथ मशीन असेल, त्याच्यात तुम्हाला तो कट करावा लागतो, त्याला ड्रिल करावं लागतं, तो नंतर वेल्ड करावा लागतो. किंवा आपण वुडन पासून पण आपलं प्रॅक्टिकल असतं, मेटल पासून आपण एल जॉईंट बनवतो, टी जॉईंट बनवतो, ड्रिलिंग करतो, त्याला लॅपिंग, कटिंग असेल, फिनिशिंग वगैरे तो फाईलचा यूज करतो. त्या या प्रकारचे ऑब्जेक्ट आपण बनवतो. त्याच ऑब्जेक्टचे व्ह्यू कसे ड्रॉ करायचे ते तिथे इंडिकेट केलेलं असेल. ओके, तर आपण बघितलं व्ह्यूज बघितले, टाइप्स ऑफ लाईन्स बघितल्या, इन्स्ट्रुमेंट बघितले. आता नेक्स्ट पॉईंट असणार स्केल. जे ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे आपण, ते ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी स्केल. मग स्केल कशा प्रकारे यूज करू शकतो ते इथे दिलेले आहे. टाइप्स ऑफ स्केल कोणकोणते असतात. ओके, स्केल साइज, फुल स्केल साइज and reduced scale size. Okay, the scale in which the object are drawn with the actual measurement is known as full scale. Okay, आता full scale means कोणी सांगू शकतो what is the full scale? सेंटेन्स रीड करून कोणी सांगू शकतो? यस, एनीवन? ऍक्च्युअल मेजरमेंटने हे केलेलं असतं. ओके, ठीक आहे. आता क्वेश्चन तुम्ही मागाशी केला की सर हे कोणतं मशीन यूज केलेले. सपोज आता लेथ मशीन तर तिथे यूज केलेलं असेल, जो ऑब्जेक्ट बघितलं ते लेथ मशीन असेल सपोज, किंवा सीएनसी मशीन असेल. तर सीएनसी मशीन तुम्ही बघितलं की त्याची लेंथ खूप मोठी असू शकते, बरोबर. सीएनसी मशीनची लेंथ आणि आपल्या ड्रॉइंग बुकची लेंथ याच्यामध्ये खूप डिस्टन्स आहे. म्हणजे आपल्या ड्रॉइंग बुकची साईज आणि लेथ मशीनची साईज याच्यामध्ये खूप फरक आहे. लेथ मशीनची साईज खूप असणार आहे, ड्रॉइंग बुकची खूप असणार आहे. तुम्हाला सांगितलं की ऍक्च्युअल सीएनसी मशीन आणि लेथ मशीनची मेजरमेंट घ्या आणि तेच ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉ करा. तर ड्रॉ होऊ शकतं का ते? नाही होऊ शकत, कारण की ऑलरेडी ज्या मशीनची लेंथ, हाईट खूप असणार आहे आणि आपल्या नोटबुकची जी साईज असणार आहे ही मिनिमम असणार आहे. त्यामुळे ऍक्च्युअल लेंथ मध्ये नोटबुक मध्ये ते सीएनसी मशीनचे ऍक्च्युअल डायमेन्शन ड्रॉ होऊ शकत नाही. सपोज लेंथ मशीन असेल ते सपोज 1000 सेंटीमीटरचा असेल, त्याची लेंथ 1000 सेंटीमीटर असेल, आणि आपल्या ड्रॉइंग बुकची लेंथ सपोज असेल की 20 सेंटीमीटर असेल किंवा 30 सेंटीमीटर असेल. तर जर 1000 सेंटीमीटर आणि नोटबुकची साईज 30 सेंटीमीटर, तर आपण त्या सीएनसीचा ऑब्जेक्ट नोटबुक मध्ये ड्रॉ करू शकत नाही. म्हणजे जे ऍक्च्युअल डायमेन्शन आहे ते आपण नोटबुक मध्ये ड्रॉ करू शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करतो? रेडिओ स्केल घेतो. ओके, मग फुल स्केल असेल, सो छोटा ऑब्जेक्ट असेल, सपोज आपलं एखादा डस्टर असेल, आपण डस्टरचं उदाहरण घेऊया किंवा बोर्डचं उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये छोटा ऑब्जेक्ट आहे, त्याचे डायमेन्शन स्मॉल आहे. तर डायमेन्शन स्मॉल असेल तर डायरेक्टली आपण ड्रॉइंग बुक मध्ये त्याचा ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो, कारण की ऍक्च्युअल त्याची साईज खूप कमी असतात. सपोज 5 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर असेल तर ऍक्च्युअल डायमेन्शन आपण ड्रॉ करू शकतो. मग तिथे काय करणार आपण?
क्लस्टर दिले ते साईज दिले 10 सेंटीमीटर लेंथ दिलेली असेल, विड्थ 5 सेंटीमीटर, हाईट पण 5 सेंटीमीटर दिलेली असेल, तर ऍक्च्युअल आपण तो नोटबुक मध्ये इझी ड्रॉ करू शकतो दिलेल्या स्केल मध्ये, कारण त्याचे स्केल हे स्मॉल आहे आणि आपली ड्रॉइंग बुक ही लार्ज आहे. त्यामुळे त्या स्केल मध्ये कोणताही बदल करायचा नाही, जी दिलेली असेल तीच यूज करायची. छोटा ऑब्जेक्ट असेल तर म्हणजे फुल स्केल साईज गिवन ॲज अ 1:1 म्हणजे दिलेली असेल त्या स्केल मध्ये आपण ती तिथे ड्रॉ करणार. सेकंड टाइप्स इज रेड्यूस स्केल. ओके, मग रेड्यूस स्केल आपण कुठे यूज करणार? द स्केल इन विच ऑब्जेक्ट आर ड्रॉ विथ द रेड्यूस प्रोपोर्शन इन known as a reduced scale, standard reduction proportion. ओके, आता सपोज मी सीएनसी उदाहरण घेतलं, आपण फुल स्केलला कोणतं घेऊ शकतो की ड्रॉइंग बुक पेक्षा जे पण तुमचे ऑब्जेक्ट छोटे असेल ते डायरेक्टली तुम्ही दिलेल्या स्केल मध्ये ड्रॉ करायचे. तिथे 10 सेंटीमीटर दिलाय का डायरेक्टली 10 सेंटीमीटर ड्रॉ करायचे. पण रेड्यूस स्केल केव्हा यूज करतो? सीएनसी मशीन आहे आपल्या नोटबुक पेक्षा जर त्या मशीनची लेंथ, हाईट, ऑब्जेक्टची जर जास्त असेल तर त्या टाइम्सला आपल्याला त्या मशीनची साईज ही रिड्यूस करावी लागते. म्हणजे मशीन ते ऍक्च्युअल तेच असणार आहे, फक्त त्याची साईज आपल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉ करताना रिड्यूस करावं लागेल. मग ती रिड्यूस करत असताना त्यांनी प्रोपोर्शन दिलेले, आपण त्या आपल्या कंडिशन नुसार ते ड्रॉइंग ड्रॉ करू शकत नाही. सपोज सीएनसी मशीन दिलेले किंवा 4 व्हीलर दिलेली, 4 व्हीलरचे ऍक्च्युअल डायमेन्शन आपण डायरेक्ट नोटबुक मध्ये ड्रॉ करू शकत नाही, त्यासाठी रेड्यूस स्केल यूज करतो. मग रेड्यूस स्केल यूज करताना तुम्ही म्हणत असाल की आपण आपल्यानुसार ती स्केल यूज करायची, असं पण नसतं. ज्या कंडिशन क्रायटेरिया त्यांनी डिफाईन केलेला आहे तर त्याच प्रोपोर्शन मध्ये आपल्याला ते स्टँडर्ड डायमेन्शन मेन्शन करावं लागतं. सपोज एक कार दिलेली, ते कारची आपल्याला ड्रॉइंग ड्रॉ करायची आपल्या नोटबुक मध्ये, तर मग तिथे प्रोपोर्शन दिलेले, गिवन 2 टाइप्स ऑफ प्रोपोर्शन्स, 1:2 ड्रॉइंग मेड टू बी 1/2 ऑफ द ऍक्च्युअल साईज अँड अगेन द 1:10 ड्रॉइंग मेड अप 1/10 ऑफ द ऍक्च्युअल साईज. 1/2 म्हणजे सपोज आपली बुक असेल 50 सेंटीमीटरची, मशीन साईज असेल 100 सेंटीमीटरची, तर 1:2 करून आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे 100 सेंटीमीटरचा आपण बाय 2 मध्ये करून 50 सेंटीमीटर मध्ये ड्रॉ करू शकतो. आणि तिथे साईडला आपले जे ऑब्जेक्टचे जे डायमेन्शन असेल तिथे इंडिकेट करू शकतो की हे ड्रॉइंग 1:2 आहे. आपल्याला ते इंडिकेट करावं लागतं. म्हणजे जो ड्रॉइंग रीड करणार असतो तो डायरेक्टली अंडरस्टँड करतो की ही ड्रॉइंग दिलेलं आहे, हे ऍक्च्युअल नाहीये, याच्यामध्ये रेड्यूस स्केल यूज केलेलं आहे. म्हणजे मशीन साईज सपोज 50 दिलेला असेल बुक मध्ये आपल्या, त्याला आपण इंटू 2 करणार, म्हणजे ती किती असणार आहे? 100 सेंटीमीटरची असणार. बट आता सपोज 1000 सेंटीमीटरचं जर लेंथ असेल सीएनसीची, तर तिथे पण यूज करण्यासाठी आपण सेकंड डायमेन्शन प्रोपोर्शन यूज करू शकतो. दे आर गिवन 1:10 मीन्स ड्रॉइंग मेड टू 1/10 ऑफ द ऍक्च्युअल साईज. म्हणजे आपण 50 सेंटीमीटर यूज करू, त्याला 1:10 रेशो देणार, म्हणजे तो ड्रॉइंग रीड करणार, त्याला अंडरस्टँड होईल. 50 सेंटीमीटर आहे आणि खाली रेड्यूस स्केल इंडिकेट केलेले 1:10 म्हणजे 50 × 10 म्हणजे ते डायमेन्शन 500 सेंटीमीटरचा ती लेंथ असणार आहे. ऑटोमॅटिकली ते अंडरस्टँड होतं. ऑल्सो गिवन द रिड्युसिंग स्केल प्रोपोर्शन आर 1:2, 1:5, 1:10, 1:20. म्हणजे आपण इंटू 2 मध्ये, इंटू 5, इंटू 10 आणि इंटू 20 मध्ये पण ते प्रोपोर्शन घेऊन डायरेक्टली ड्रॉ करू शकतो. मग ते कुठे यूज केलं जातं? फॉर सिव्हिल इंजिनियर अँड आर्किटेक्ट्स. ओके, हे सपोज इंजिनियर रेड्यूस स्केल दिलेले 1:2, 1:5, 1:10. ओके, सपोज 1:2, 1:5, 1:10, 1:10 हे स्मॉल स्केल दिलेले आपण ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉ करू शकतो. बट सिव्हिल इंजिनियर, तुम्ही जर बघितलं, सिव्हिल इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल, ह्या बिल्डिंगची साईज खूप असते. ज्या बिल्डिंग आपण बिल्डिंगचं जे बांधतो त्या बिल्डिंगचं जे साईज असते, डायमेन्शन असतं किंवा आर्किटेक्ट असेल, ती साईज खूप असते. मग आपण बघितलं की तरी ते स्मॉल पेपर मध्ये डिझाईन ड्रॉ करतात. बिल्डिंगची हाईट किती असते, लेंथ खूप असते, फीट मध्ये असते, स्क्वेअर मीटर मध्ये असते, तरी ते ऍक्च्युअल ड्रॉइंग त्या सीटवर ड्रॉ करतात. A3 मध्ये असेल किंवा A4 साईज मध्ये. ते कसं करतात? ते काही प्रोपोर्शन दिलेले बघा, मग त्यांची साईज किती असते बघा, 1:100 आणि 1:200. म्हणजे सपोज 5000 फूट जर असेल सपोज, किंवा 5000 स्क्वेअर फूट असेल, तर त्याचं डायमेन्शन प्रोपोर्शन आपण डायरेक्टली नोटबुक मध्ये सुद्धा ड्रॉ करू शकतो. फक्त आपल्याला 1 सेंटीमीटर कन्सिडर करताना 100 सेंटीमीटर कन्सिडर करावं. म्हणजे 1 सेंटीमीटरची लाईन जर आपण तिथे ड्रॉ केली तर ती सेम 100 सेंटीमीटरची असेल, असं प्रोपोर्शन असेल. 2 सेंटीमीटरची ड्रॉ केली तर ती 200 सेंटीमीटरची असेल. नेक्स्ट दिलेले प्रोपोर्शन 1:200. मग सपोज आपण 1 सेंटीमीटरची लाईन केली आणि तिथं प्रोपोर्शन दिलं 1:200, तर ती लाईन 1 सेंटीमीटरची नसणार आहे, ती असणार आहे 200 सेंटीमीटरची.
2 सेंटीमीटरची ड्रॉ केली तर तिथं प्रोपोर्शन दिलं 1:200, तर ती लाईन असणार आहे 400 सेंटीमीटरची. म्हणजे किती पण मोठे ड्रॉइंग असले, स्क्वेअर मीटर मध्ये असले, फूट मध्ये असले, तर आपण हे प्रोपोर्शन यूज करून आपल्या स्केच मध्ये ते ड्रॉइंग ड्रॉ करू शकतो. ओके. Now next is a given enlarged scale. Okay, enlarged scale, the scale in which object okay. Next point is enlarged scale. And what is enlarged scale in which object drawing with the position in known as the enlarged scale. 2:1 drawing made to twice the actual size and 10:1 drawing made to the 10 times the actual size. ओके. आता इथे रेड्यूस स्केल बघितलं, स्केल बघितलं, पण एनलार्ज स्केल म्हणजे आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग. सपोज ऑब्जेक्ट आहे तुमचा, सपोज पिन असेल, पिन जी पिन यूज करतो आपण, ती पिन खूप स्मॉल असू शकते, काही पॉइंटर असू शकतात हे खूप स्मॉल असू शकतात. मग ते पॉइंटरची साईज ही मायक्रॉन मध्ये असते. तर मायक्रॉन मध्ये आपण इथे सपोज पेन दिलेला आहे, पिन्स दिलेला आहे, त्याची जे आपलं एंड असेल किंवा टॉपचं हेड असेल ते खूप मायक्रॉन मध्ये त्याच्या डायमीटर असेल किंवा मायक्रॉन मध्ये त्याची साईज तिथे दिली असेल, तो आपण ते मायक्रॉन मध्ये नोटबुक मध्ये ड्रॉ करू शकत नाही. सर्कल जरी ड्रॉ करायचा असेल तर तो मायक्रॉन मध्ये असेल, मिलीमीटर पेक्षा पण कमी असेल, तर तो ड्रॉ करायला आपलं कोणतं इन्स्ट्रुमेंट नसतं. तो मायक्रॉन ड्रॉ करायसाठी यूज करतो, सॉफ्टवेअर यूज करतो. पण ऍक्च्युअल फ्री हँड मध्ये ड्रॉ करायचा असेल नोटबुक मध्ये, स्केचबुक मध्ये, तर आपल्याला एनलार्ज स्केल यूज करावं लागते, म्हणजे रिव्हर्स प्रोपोर्शन यूज करावं लागतं. म्हणजे सपोज आपण लार्ज मटेरियल, लार्ज एखादे ऑब्जेक्ट असेल तर तो ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉ करताना आपल्याला त्याची साईज रिड्यूस करायला लागते. किंवा काही ऑब्जेक्ट खूप स्मॉल असतात, खूप स्मॉल असल्यामुळे त्याचं जे मेजरमेंट आहे ते ड्रॉ करू शकत नाही, मायक्रॉन मध्ये सर्कल ड्रॉ करू शकत नाही. सपोज पिन असेल, पिनचा डायमीटर खूप मायक्रॉन असेल तर त्याला आपण काय करणार की तो डायमीटर वाढवून घेणार, म्हणजे इन्क्रीज करणार, लार्ज करणार. म्हणजे सपोज 0.1 मायक्रॉन असेल तर त्याला इंटू आपण 2:1 करून तो मायक्रॉन आपण 1 सेंटीमीटर किंवा 5 मिलीमीटर मध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार. खूप छोटा ऑब्जेक्ट असेल त्याला आपण लार्ज पण करू शकतो, आणि लार्ज ऑब्जेक्ट असेल तर त्याला स्मॉल पण मध्ये इन्क्लूड देऊ शकतो. मीन्स ओके. आपण बघितलं की ऍक्च्युअल साईज दिली असेल तर ऍक्च्युअल साईज मध्ये आपण ड्रॉ करू शकतो, काय त्या लिमिटेशन मध्ये डायमेन्शन असतील. सेकंड बघितलं आपण रिड्यूस स्केल, ऑब्जेक्ट जर लार्ज असेल तर आपण त्याला स्मॉल साईज मध्ये कन्वर्ट करून ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो. एखादा ऑब्जेक्ट खूपच स्मॉल असेल तर त्या ऑब्जेक्टला आपण लार्ज प्रमाणामध्ये साईज देऊन तो पण आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे 3 कंडिशन इथे दिलेले आहे, ऍक्च्युअल साईज, रिड्यूस साईज आणि एनलार्ज साईज. म्हणजे स्मॉल असेल त्याला मटेरियलला लार्ज पण करू आपण शकतो. ओके. त्याच्यानंतर इथे काही पॉइंट्स दिलेले आहे. द स्केल आर ड्रॉन लाईक अ rules by geometric construction and must confirm the following points. First, it is must be accurately divided the units. Okay. आता इथे जे आपण यूज करणार आहे, okay, which types of dimension we are using in the geometric construction, they are given different types of points. First is it must be accurately divided into units, it must be accurately divided into subunit, it must be sufficient scale length in order to handle inconveniently, it must have carefully and clarify mark unit and subunit. ओके. आपण बघितलं की सपोज ऑब्जेक्ट लार्ज असेल तर त्याला आपल्याला डिवाइड करावं लागतं, म्हणजे त्याचा डायमेन्शन आपल्याला स्मॉल करावं लागतं. त्यासाठी काही इथे रेशो दिलेला आहे, मीन्स रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन RF यूज करावं लागतं आपल्याला. मग आपण काय करतो 1 सेंटीमीटर डिवाइड बाय 10 सेंटीमीटर, म्हणजे आपण काय करतो 1:10 हे कन्व्हर्जन इथे रिप्रेझेंट करतो. मग ते रिप्रेझेंट करत असताना जे युनिट डिवाइड करतोय ते आपण ऍक्च्युअल
अॅक्युरेटली चेक केले पाहिजे. त्याच्या सब युनिट असतील मग त्याच्यापेक्षा सर्कल पण असू शकतो, तो सर्कल पण व्यवस्थित आपण त्या युनिटनुसार डिवाइड केला पाहिजे. थर्ड पॉईंट से सफिशियंट स्केल लेंथ. ती स्केल लेंथ असेल सपोज 1000 सेंटीमीटर असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डायमीटर असतील, सीएनजीचा स्पिंडल असू शकतो, पॅड असू शकतो, ब्रेक पॅड असतो, त्याचा एक्सलेटर पॅड असू शकतो, कंट्रोलिंग सिस्टीम असू शकते. मग ते ड्रॉ करण्यासाठी पण त्याचे ऍक्च्युअल डायमेन्शन आपण तिथे मेन्शन, स्केलची मेन्शन करून ते तिथे युनिट यूज केले पाहिजे. देन केअरफुली अँड क्लिअरफाय द मार्क युनिट. आपण जर 1:10 जर ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय 1000 सेंटीमीटरचा आणि आपण ते 50 सेंटीमीटर लेंथ घेऊन ड्रॉ केलेलं असेल तर तिथे इंडिकेट केलं गेलं पाहिजे की त्या ऑब्जेक्टचा रेशो प्रोपोर्शन किती आहे. तर तिथे आपण प्रोपोर्शन दिलं नाही तर एखाद्या पर्सन असेल, ड्रॉइंग पर्सन असेल तर त्याला ते इंडिकेट झालं पाहिजे की हे प्रोपोर्शन यांनी कमी केलेले किंवा रिड्यूस केलेले. सर्वांना स्क्रीन विजिबल आहे? हो सर. येस सर. रेंज प्रॉब्लेम ओके. इन मेट्रिक मेजरमेंट दे आर गिवन अ डिफरंट टाइप्स ऑफ मेजरमेंट. आता बघा आपण बघितलं की मायक्रो मध्ये पण असतं तर मेजरमेंट कोणकोणत्या टाइप्स मध्ये फक्त तुम्ही एक अंडरस्टँड करायचंय की व्हॉट इज द मेजरमेंट. 1 मिलीमीटर सर्वांना माहिती की 1 मिलीमीटर असेल मीन्स किती मीटर असू शकतो. 1 सेंटीमीटर असेल कन्वर्जन मीटर मध्ये दिलेलं आहे. डेसिमीटर असेल ओके. नंतर 1 डेसिमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये केलेलं आहे. 1 हेक्टामीटरचं 100 मीटर मध्ये 1 किलोमीटरचं सर्वांना माहिती की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असतं. ते नॉर्मल मेजरमेंट इथे दिलेले आहे ओके. मॅट्रिक्स मध्ये ब्रिटिश मध्ये दिलेले सपोज ऑब्जेक्ट आपल्याकडे जे ऑब्जेक्ट असतील हे ऑब्जेक्ट सर्व मिलीमीटर मध्ये आणि सेंटीमीटर मध्ये प्रोव्हाइड केलेले. बट काही बिल्डिंग्स आपण बघतो, बिल्डिंग्स असतील त्या बिल्डिंग्स मध्ये लार्ज लेंथ असते, डायमीटर असतो, हाईट असते, त्यामुळे त्याला मिलीमीटर मध्ये यूज न करता त्याला ब्रिटिश मेजरमेंट मध्ये यूज करतात. फॉर एक्झाम्पल इंच, फूट, यार्ड किंवा स्क्वेअर फूट. मग ते पण इथे दिलेले. आपण जास्त प्रमाणात आपल्या ऑब्जेक्ट मध्ये मिलीमीटर अँड सेंटीमीटरचाच यूज करणार आहे किंवा जास्तीत जास्त इंचेस किंवा फूट ओके. स्क्वेअर मीटर, मीटर, किलोमीटरचा यूज इथे होणार नाही. दे आर गिवन अ टाइप्स ऑफ. वेट फॉर 5 मिनिट्स. कोणतं डिपार्टमेंट? So next topic is the types of scales. They are given a different types of scale: simple, plain scale and diagonal scale. Okay. तुम्ही परचेस करताना रोलिंग स्केल, तुम्ही जी रोलिंग स्केल असेल ती पण परचेस केली तरी चालेल ओके. सर मी रोल स्केलच घेईल, फक्त रोलर स्केल. हो रोल स्केल यूज केली तरी चालेल. 100% म्हणजे 99% रोलर स्केलच यूज करा ओके. द प्लेन स्केल कन्सिस्ट ऑफ लाईन्स डिवाइड इंटू द सुटेबल नंबर ऑफ इक्वल ऑफ पार्ट और युनिट ओके. प्लेन स्केल दिलेली असेल तर प्लेन स्केलचं आणि रोलर स्केलचं मध्ये डिफरन्स काय असतो. सपोज आपण एखादी लाईन ड्रॉ केली, ते मी तुम्हाला शो करतो. सपोज ही लाईन ड्रॉ केली, ही लाईन ड्रॉ केली तर आपण सिंपल स्केल यूज केली तर मला इथं पॅरलल लाईन ड्रॉ करायची असेल, पॅरलल लाईन ड्रॉ करायची असेल इथे तर ती स्केल आपण काय करतो, शिफ्ट करतो. हळूहळू ती शिफ्ट करतो स्केल. पण शिफ्ट करत असताना की कधी कधी ती स्प्लिट होते, सरकल्या जाते, त्यामध्ये तिरपी अशी इन्क्लाइंड लाईन ड्रॉ होते. म्हणजे सपोज स्ट्रेट लाईन असेल तर त्याला अशी एक इन्क्लाइंड लाईन ड्रॉ होते. तर तुम्ही रोलर स्केल जर बघितली तर एक लाईन ड्रॉ केली अशी, रोलर स्केल त्याच्यावर ठेवली की त्याला रोलर असतो, तो ऑटोमॅटिक जर आपण शिफ्ट केला पाठीमागे तर ऑटोमॅटिकली त्याला लागेल तेवढं आपण पॅरलाईन एक साईज मध्ये ड्रॉ करू शकतो. अशी एक साईज मध्ये इंटरसेक्शन लाईन सुद्धा त्याला पॅरल आपण रोलर स्केलने ड्रॉ करू शकतो. त्यामुळे रोलर स्केलचा एवढा इम्पॉर्टन्स असतो की ज्या लाईन्स आपण पॅरल ड्रॉ करणार आहे तर एक साईज मध्ये आणि राईट अँगल मध्ये त्याला इंटरसेक्ट करतात ओके. Now next is a for measuring scale and one must know. Already we discussed the what is RF, maximum length to be measured, the unit to be show, for example millimeter centimeter. इथे त्यांनी काही दिलेले बघा पॉइंट्स की आपण बघितले. आपण सपोज एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, ऑब्जेक्ट ड्रॉ केल्यानंतर त्या सर्कलचा डायमीटर किती, त्या ऑब्जेक्टची लेंथ किती, विड्थ किती, हाईट किती, त्याच्या डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स कोणत्या, ते आपल्याला मेजरमेंट केले गेले. आपण एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला आणि त्याला कोणतीही डायमेन्शन तिथे प्रोव्हाइड केली नाही तर तो ऑब्जेक्ट आपल्याला रीड करता येणार.
सपोज कंपनीमध्ये तुम्ही जर बघितलं, सपोज आपलं पिस्टन रिंग्स आहे, टू व्हीलर असेल आपली, टू व्हीलर मध्ये पिस्टन रिंग असते बघा, तुम्हाला माहिती पिस्टन्स असतील किंवा टायर्स असतील, ओके, किंवा बॉल बेरिंग असतील. त्या बॉल बेरिंग ऍक्च्युअल सॉफ्टवेअरवर डिझाईन केल्या जातात. जर ऍक्च्युअल सॉफ्टवेअरवर डिझाईन केल्या त्याला काही डायमीटर असेल, ते बॉल जॉईंट असतील, किंवा आपली टायर असेल, सीएटचं टायर घेतलं आपण, अपोलो असेल, ते डिझाईन करत असताना त्याला एक डायमेन्शन असतं, त्याची विड्थ असते, टायर जे टायर असेल त्या टायर थिकनेस असते. मग जर आपण सपोज डिझाईन केलं, त्याच्यामध्ये जर ती टायरची थिकनेस तिथे दिली नाही, किंवा त्या टायरची जर सर्कलची जी डायमीटर तिथे आपण प्रोव्हाइड केला नाही, तो जो प्रोडक्शन युनिट वाला आहे, ड्रॉइंग आपण कम्प्लीट केलं, ते फायनल झालं, आणि आपण ती ड्रॉइंग कोणाला देणार आहे, प्रोडक्शन लाईनला. मग प्रोडक्शन लाईनला तिथे ड्रॉइंग दिल्यानंतर तो ड्रॉइंग रीड करणार आहे. जर त्याला तिथे डायमीटर थिकनेस जर तिथे इंडिकेट झाली नाही, तर ते ऍक्च्युअल तो त्या टायरची साईज नुसार ज्या कार्सला, ज्या टू व्हीलरला आपण युज करणार, तो ऍक्च्युअल तो तिथे प्रोडक्शन करू शकत नाही. कारण त्याला डायमीटर माहित पाहिजे, थिकनेस माहिती पाहिजे, तरच तो ते प्रोडक्शन त्या मटेरियलचं करू शकतो. मग त्यासाठी इम्पॉर्टंट काय की कोणते करत असताना त्याचं मेजरमेंट ऍक्च्युअल तिथे रिप्रेझेंट केलं गेलं पाहिजे. त्यानंतर तुमचे जे स्केल यूज करणार आहे, मग तुम्ही जे रेड्यूस स्केल असेल, एनलार्ज स्केल असेल, किंवा ऍक्च्युअल दिलेल्या ऑब्जेक्टचं स्केल असेल, तिथे इंडिकेट केलं गेलं पाहिजे. तुमच्या राईट साईडला तुम्ही इंडिकेट करायचं की स्केल 1:1 आहे की 1:10 आहे. त्याच्यानंतर जी मॅक्झिमम लेथ असेल, ती रेड्यूस केली असेल, तिथे पण ते इंडिकेट करायचं आहे. जे पण तुम्ही युनिट करताय, सपोज एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, सपोज आता टायर जर आपण सर्कल घेतला, सपोज टायरचा सर्कल असेल 15 सेंटीमीटरचा, आणि तुम्ही तिथं जर इंडिकेशन केलं की 15 mm, तर जो प्रोडक्शन वाला असेल, जो प्रोडक्शन इंजिनियरला असेल, म्हणजे डिझाईन इंजिनियर कडून प्रोडक्शन लाईनला ते स्केल प्रोव्हाइड केलं. स्केल प्रोव्हाइड केल्यानंतर तो बघेल की जे युनिट किती दिलेले आहे, 50 मिलीमीटर. मग 50 मिलीमीटरचा डायमीटर खूप छोटा असेल, मग ते छोट्या कारचं व्हील ड्रॉ तिथे प्रोडक्शन व्हील. मग त्यासाठी पण आपण ड्रॉइंग करत असताना तिथे लक्ष दिलं गेलं पाहिजे की जे युनिट ड्रॉ करतोय आपण, तिथे युनिट देतोय ते मिलीमीटर मध्ये की सेंटीमीटर मध्ये. त्याचे काही पार्ट्स हे छोटे असू शकतात, मग ते युनिट मिलीमीटर मध्ये येतील, काही पार्ट्स हे मोठे असू शकतात, त्यामध्ये सेंटीमीटर मध्ये. त्यासाठी ड्रॉइंग हे ड्रॉ करताना जे पण डिझाईन इंजिनियर असतात, इलेक्ट्रिकल मध्ये असेल किंवा मेकॅनिकल मध्ये जे डिझाईन सॉफ्टवेअर असतील, ते डिझाईन करत असताना जे पण पार्ट आपण ड्रॉ करतो, तिथे आपल्याला एक्सटेन्शन लाईन थ्रू, एक्सटेन्शन देऊन त्या लाईन थ्रू तिथे इंडिकेट करावं लागतं की सर्कल ह्या चं दिलेलं आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, लेंथ किती मध्ये दिलेलं आहे, हे इंडिकेट करावं लागतं. मग त्यासाठी मेजरिंग स्केल हे इम्पॉर्टंट असतं, कारण ते जर आपण तिथं प्रोव्हाइड केलं नाही, तर डायग्राम कोणालाही किंवा ऑब्जेक्ट कोणालाही रीड करता येणार नाही आणि प्रोडक्शन करता येणार नाही. दॅट इज द मेन मोटिव्ह फॉर द गिवन द मेजरिंग स्केल फॉर द RF maximum length and the example for the millimeter and the centimeter. Now they are given again steps in a construction a scale. हे काही इम्पॉर्टन्स नाही, जेव्हा आपण ड्रॉ करणार तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली ड्रॉ होणार आहे की स्केल असेल ते कसं डिवाइड करायचं, आणि त्याला पॅरलल लाईन्स असतील, त्याचे डिव्हिजन असतील. म्हणजे सपोज एक सर्कल ड्रॉ केला, फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देतो, हे सर्कल ड्रॉ केलंय. आता आपलं हे सर्कल जर 12 पार्ट मध्ये डिवाइड करायचं, तर आपण कसं डिवाइड करणार, आपण जेव्हा ऍक्च्युअल स्टार्ट करू तेव्हा सपोज एक सेंटर लाईन घेतली, सर्कलची सेंटर लाईन ऑलरेडी इंडिकेट केलेली असेल, आपण एक लाईन, यस ओम सर चुकून टच झालं होतं. ओके, लक्ष द्या. ओके, इथे एक सर्कल्स दिलेले आहे, सर्कल्स मध्ये सपोज आपल्या इथे हा स्टेप इन कन्स्ट्रक्शन लाईन, इथे खूप सारे पॉइंट्स दिलेले, तुम्हाला ते असं इझी अंडरस्टँड होणार नाही, त्यामुळे मी एक एक्झाम्पल देतो. एक सर्कल ड्रॉ केलं, त्या सर्कलचा काही डायमीटर असेल तो तिथे असेल, मग त्याला आपण सेंटरला, इथे सेंटर पॉईंट नुसारच आपण कंपास थ्रू ड्रॉ करणार आहे. ड्रॉ केल्यानंतर एक सपोज लाईन ड्रॉ केली, त्याला इंटरसेक्शन इथे लाईन ड्रॉ केली. ओके, या लाईन ड्रॉ झाल्या. त्यानंतर आपण कंपास घेणार, कंपासचा एक एंड असेल तो इथे ठेवणार, जो पेन्सिलचा एंड असेल दुसरा इथे ठेवणार, इथे आर्क मारणार. आपण तुम्हाला ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जेव्हा ड्रॉइंग करू तेव्हा अंडरस्टँड होईल. परत तो कंपास घेणार, इथे एक आर्क मारणार, परत इथून इथे एक आर्क, तेच डिस्टन्स घेणार, परत इथून एक आर्क, या पॉइंट वरून इथे एक आर्क, या पॉइंट वरून इथे एक असेल, आणि या पॉइंट वरून इथे एक असेल, आणि डायरेक्टली हे पॉइंट जॉईन करणार सेंटर थ्रू. ओके, मग पार्ट किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हा सर्कल किती पार्ट्स मध्ये डिवाइड झाला, 8 पार्ट मध्ये. मग सपोज 12 पार्ट मध्ये असेल, क्वाड्रंट दिलेले असेल, तुम्हाला सर्वांना क्वाड्रंट माहिती, 1 2 3 4. ओके, तर मग आपल्या प्रत्येक पार्ट मध्ये
इथे काही मेजरमेंट दिलेलं असेल तर सेंटर लाईन घ्यायची, मग आपण हे ड्रॉ करायचं. सेम आपण जसं 8 पार्ट्स मध्ये केलं तसं आपल्याला ते 12 पार्ट मध्ये करायला लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असं 12 पार्ट मध्ये आपण ते ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट आपली जी असाइनमेंट असेल 3 नंबर 4 नंबर असाइनमेंट असेल, त्या असाइनमेंट मध्ये आपण बघणार आहोत की सर्कल 8 पार्ट्स मध्ये कसं डिवाइड केलं जातं आणि 12 पार्ट मध्ये कोणत्या प्रमाणात डिवाइड केलं जातं. त्या इथं तेच स्टेप इन कन्स्ट्रक्शन स्केल जो पॉइंट दिलेला आहे स्टेप इन कन्स्ट्रक्शन स्केल त्या रिगार्डिंगच दिलेलं आहे. सपोज एखादं सर्कल असेल 8 पार्ट मध्ये कसं डिवाइड करायचं, 12 पार्ट मध्ये कसं डिवाइड करायचं. ओके, तोच पॉइंट दिलेला आहे. Okay, this is the example. Construct a plane scale with the RF. RF means तुम्ही लक्षात ठेवा, RF means representative काय दिलेली इथे फॅक्टर दिलेलं आहे. सपोज बघा इथे आपण बघितलं की रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन दिलेलं आहे. ओके, RF means representative fraction. तिथे काय उदाहरण दिले, कन्स्ट्रक्ट अ प्लेन स्केल विथ द RF 1:4. ऑलरेडी इथं 1:4 दिलंय, इथं 1:1 दिला असता समजायचं ऍक्च्युअल यूज केलेलं आहे. आणि इथं जर 14 जर स्टार्टिंगला 14 असतं नंतर 1 असतं तर समजून घ्यायचं की मटेरियल छोटं आहे, त्याला आपण लार्ज केलेलं आहे. लक्षात ठेवा, इकडे बघा इथं 1:1 असतं तर समजायचं ऍक्च्युअल मटेरियलची साईज दिलेली 1:40 दिले म्हणजे काय केलेलं आहे, मटेरियल खूप मोठं आहे, त्या मटेरियल ऑब्जेक्टची साईज खूप जास्त आहे, त्यामध्ये साईज ही रिड्यूस केलेली आहे. आणि जर 40:1 असता तर समजायचं की मटेरियल हे खूप छोटं आहे, स्मॉल आहे, मीटर मायक्रॉन मध्ये, त्यामुळे त्याला आपण एनलार्ज केलेलं आहे. ओके, तर तिथे डायरेक्टली तुम्ही बघायचं स्केल काय दिलेलं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला अंडरस्टँड होणार आहे की ऍक्च्युअल आहे, रिड्यूस केले किंवा एनलार्ज केले. टू रिड्यूस अप टू द 5 meters अँड द डेसिमीटर सोल्युशन. म्हणजे बघा फिगर दिलेली आहे, मग इथे सपोज 1:40 दिलेले 5 meters, 1 2 3 4 5 meters, म्हणजे 5 meter मध्ये ड्रॉ केला आपण. ओके, 5 meters मध्ये ड्रॉ केलेलं आहे. आपण बघणार आहे की असाइनमेंट जेव्हा सॉल्व्ह करू त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला ड्रॉ करायचे आणि जे पॉइंट्स इथे दिलेले आहे मग ते किती मध्ये आपल्याला डिवाइड करायचं असेल 1:40 मध्ये. सपोज इथं 1 मीटर दिलेलं आहे तर 1 मीटरला आपण 10 पार्ट मध्ये डिवाइड केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 मीटर आर गिवन अँड डिवाइड द 1 मीटर. ओके, मग 1 मीटरला आपण डिवाइड केलं. ओके, 1 मीटरला डिवाइड केलं आणि जो अँगल ड्रॉ करतो हा अँगल असतो 45 चा. जो अँगल असतो हा 45 चा असतो. मग ह्या लाईन इंडिकेट करताय इन्क्लाइंड लाईन. मग त्या कशा ड्रॉ करायच्या बघा, इकडे आपण ड्रॉइंग बुक न जेव्हा सगळे ड्रॉइंग बुक परचेस करतील तेव्हा ऍक्च्युअल आपण ड्रॉ करणार आहे, पण एक अंडरस्टँड करून घे. 5 मीटर ड्रॉ केलं, त्याच्यानंतर जो 1 मीटर असेल तर 1 मीटर मध्ये त्यांना काय सांगितलं की 10 डिव्हिजन केलं. 10 डिव्हिजन केलं, इथं 1 2 3 4 5 6 7. त्याच्यानंतर ह्या पॉईंट वरून 45 चा अँगल इथे पॉईंट मार्क केला, तो जॉईंट केला.